देवघरात या मूर्त्या चुकूनही ठेवू नका, भयंकर देवदोष लागतो. देवपूजा निष्फळ ठरते. घरात अनेक दोष निर्माण होतात. श्री स्वामी समर्थ. 1. देवाच्या मूर्त्या घरातील शोभेच्या शोकेसमध्ये ठेवल्या तर पूर्ण घराची शोभाच होते. 2. देवघरात शिवलिंग ठेवू नये. 3. देवघरातील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच. या देवघरात सर्व देव देवतांचे फोटो ठेवलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमाचं पालन केलं पाहिजे. देवघरात देवपूजा करताना या 6 गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरी ही देवघर असेल तर वाचाच. कदाचित चुकूनही तुम्ही ही चूक करत नाही ना. तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. एकच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. पण देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील. त्यापेक्षा जास्त नको. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत. नाहीतर पूजकाचीही वंशपुढी होईल. अनेक संकटांनी त्रस्त होईल. देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अति उदास राहते. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून अति उग्र व कडक आहे. देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेली चीर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात.
बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. पूजेदरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये. त्याला अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. श्री स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.